निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या फसव्या घोषणा पाहायला मिळाल्या। लोकांना फसवून मतं मिळतील असं त्यांना वाटतं, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। अदानींचा डाव आम्ही उधळून लावणार, मुंबईला अदानी सिटी करण्याचा भाजपचा डाव असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रात अडकवलं जातंय, अदानींना वारेमाप FSI दिला जातोय असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। धारावी प्रकल्पाचं टेंडर रद्द करून नव्यानं टेंडर काढा, धारावीकरांना आहे तिथेच घर मिळायला हवं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे। त्यांना असं वाटतंय की त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेडी आशा आहे। मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत। बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही। तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे। म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील। अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती, मुंबई बचाव वगैरे नाही, मुंबई रक्षक समिती पाहिजे। आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत, मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत, म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं। आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही। आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगद जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाला हे सगळे तयार। अदानीना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा टेंडर काढा आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक, हा त्यांचा शब्द आहे, पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या अटी तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा उल्लेख करा, पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही। धारावीकराला तिथल्या तिथे 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे, त्याच्या उद्योगाची सोय सुद्धा तिथे झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे। कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही। तुम्ही म्हणालात की कुणाचे तरी मित्र आहेत त्याच्या फायद्यासाठी आहे ना, केलं जाते, तर तुम्हाला आम्ही करू ना रद्द। बघा, या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं, नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं। जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटी तटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता। या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही, त्याच्यात धारावीकरांचं हित बघून मग आम्ही गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर काढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।